श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. तर हिंदू धर्मात अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतो, आणि हा अधिक मास आता सुरू झालेला आहे. आणि अधिक मासाला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे असं म्हटलं जातं की अधिक मासात जो कोणी मनोभावे सेवा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र महिन्यात असा एक उपाय आहे जो विशेषतः घरातील स्त्रियांनी केल्यास साक्षात लक्ष्मीनारायण त्या घरी सोनपावलांनी येतात. हो, मी बोलत आहे वेणी माधववात म्हणजेच 33 वातींच्या दिव्याबद्दल. हा दिवा नक्की का लावावा, या मागील पौराणिक रहस्य काय आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय लक्ष्मी माता हे लिहायला विसरू नका. दिवा हा केवळ प्रकाशाचे साधन नाही, तर ईश्वरी चैतन्याचे प्रतीक आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिव्याची ज्योत म्हणजे अग्निदेव आणि वात म्हणजे जीवात्मा. त्यातील तूप किंवा तेल हे आपल्या भक्तीचे प्रतीक असते. जिथे दिवा तेवतो तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही आणि साक्षात देवत्व जागृत होते. म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्यात दिवा लावण्याची परंपरा आहे. तर आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, वेणी माधववात. ही वात साधी नसते, तर ही तब्बल 33 फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. पण हाच आकडा का? आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख येतो. इथे कोटीचा अर्थ असा होतो का 33 प्रकारच्या देवी शक्तींचे सूक्ष्म प्रतिनिधित्व या एका वातीमध्ये असते. जेव्हा तुम्ही ही वात प्रज्वलित करता तेव्हा तुम्ही एकाच वेळी त्या सर्व दैवी लहरींना तुमच्या घरात आमंत्रित करत असतात. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले होते की कलियुगात सामान्य माणसाला मोठमोठी यज्ञ आणि तप करणे शक्य होणार नाही. तर अशा वेळेस श्रद्धेने लावलेला एक दिवा हजारो यज्ञांचे पुण्य देईल आणि त्यातही अधिक मासात लावलेला हा दिवा अनंत पटीने फलदायी ठरतो. जो कोणी अधिक महिन्यात माझी भक्ती करेल त्याच्यावर माझी आणि लक्ष्मीची विशेष कृपा राहील. म्हणूनच या महिन्यात विष्णूंची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे. तिथे भगवान वेणी माधव यांचे प्राचीन स्थान आहे असे मानले जाते. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने सर्व पाप धुवून निघतात. पण ज्यांना तिथे जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा दिवा त्रिवेणी संगमाचे प्रतीक मानला जातो. तर यात 33 वातींचे तेज त्रिवेणी संगमासारखेच असते, पवित्र आणि महाशक्तिशाली असते. घरातील स्त्रीला गृहलक्ष्मी मानली जाते. तिच्या हातांनी झालेली पूजा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. जेव्हा घरातील स्त्री मनोभावे हा दिवा लावते आणि प्रार्थना करते की हे प्रभू, माझ्या घरातील दुःख दारिद्र्य दूर कर आणि सुख शांती दे, तेव्हा लक्ष्मी माता त्या घरात स्थिर राहते. लक्ष्मी चंचल आहे, पण जिथे विष्णूंची भक्ती होते तिथे ती कायमची वास्तव्यास असते. आता हा उपाय करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दिवा लावावा. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. देवघर स्वच्छ करावे. पितळ किंवा चांदीची समई किंवा दिवा घ्यावा. साजूक तुपाचाच वापर करणे उत्तम मानले जाते. यानंतर 33 वातींची वेणी माधववात तुपात पूर्णपणे भिजवून मगच लावावी. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करावा. त्यानंतरून आपल्या मनातली इच्छा आणि संकल्प भगवान विष्णू समोर व्यक्त करावी. या उपायामुळे घरातील वास्तुदोष कमी होतात, सततची भांडणे थांबतात आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. असा अनेक भाविकांना अनुभव आला आहे की अधिक मासात केलेल्या या सेवेमुळे त्यांचे अडकलेले पैसे परत मिळाले. परंतु लक्षात ठेवा, या महिन्यात केवळ दिवा लावून चालणार नाही, तर आपले आचरणही शुद्ध हवे. खोटे बोलू नका, कोणाशी वाद घालू नका आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा किंवा गाईला चारा द्या. तर असा हा अधिक मासाचा महिमा आणि 33 वातींच्या दिव्याचा चमत्कारिक उपाय तुम्हीही या अधिक मासात नक्की करा आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हा कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.